नमस्कार. आपण शिकणार आहोत फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. चला तर मग शिकूया. व्याख्या. एखादी क्रिया भविष्यकाळात सतत घडणार असल्याचे जेव्हा दर्शवली जाते तेव्हा त्याला चालू पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. फॉर्म्युला. कर्ता अधिक शॅल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापदाचे चौथे रूप अधिक कर्म. यस प्लस शॅल और विल प्लस हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ओ. या ठिकाणी यस हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता असून शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. V4 हे क्रियापदाचे ING फॉर्म म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप आहे आणि ओ हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. नियम. IV असल्यास शॅल घ्यावे. ही शी इट यू दे असल्यास विल घ्यावे. उदाहरणार्थ आय शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात जाईन. या वाक्यात आय हा सब्जेक्ट म्हणजे कर्ता आहे. शॅल हॅव बीन हे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. इटिंग हे वर्ब फोर म्हणजे क्रियापदाचे चौथे रूप आहे आणि अ मँगो हे ऑब्जेक्ट म्हणजे कर्म आहे. आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्सची काही उदाहरणे पाहूया. फर्स्ट, आय शॅल हॅव बीन इटिंग ॲन ॲपल. मी सफरचंद खात जाईन. सेकंड, ही विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. तो गाणे गात जाईल. थर्ड, शी विल हॅव बीन रीडिंग अ बुक. ती पुस्तक वाचत जाईल. फोर्थ, वी शॅल हॅव बीन रायटिंग अ लेटर. आम्ही पत्र लिहित जाईल. फिफ्थ, दे विल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट. ते क्रिकेट खेळत जातील.